श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीच्या वतीनं हॉटेल शांती कमल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय बक्षीस वितरण समारंभ तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक श्री गणेश शिंदे यांचं व्याख्यान पार पडलंय। याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे तसेच संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपट खोते व संचालक मंडळाने मान्यवरांचा सत्कार केला। मान्यवरांच्या शुभ हस्ते शालेय बक्षीस वितरण समारंभात व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी बदललेल्या काळानुसार आपणही स्वतःला बदलून यशस्वी होण्याचा गुरुमंत्र यावेळी दिलाय। ट्रेंड बदलतायत, मार्केट बदलतंय, एज्युकेशन सिस्टीम बदलते, एज्युकेशन पॉलिसी बदलतायत। जगभरातली 26 विद्यापीठं आता नव्यानं भारतात येऊ बघतात। 93-95 ला गॅट करार स्वीकारला, खुला आर्थिक धोरण स्वीकारलं। तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला, शिक्षणाला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या कोणत्याही प्रकारच्या भिंती आता उरलेल्या नाहीत। डोळे विस्फारून जगाकडे बघा, नवनवीन स्किल आत्मसात करायचा प्रयत्न करा। पण आमच्या डोक्यात आहे पोरांची गुणवत्ता म्हणजे फक्त मार्क। मी आज तुम्हाला सांगतो, केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही। याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्क मिळवायचे नाही, पण निवड मार्कांसाठी अभ्यास करू नका असं मला वाटतं। पेपर जवळ आले का मग मागचे क्वेश्चन पेपर चाळायचे, कोणते क्वेश्चन रिपीट होत आहेत, मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी करून अभ्यास करायचा। शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाक। परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? अरे म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला। जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊयात, अभ्यासाची मजा घ्या। आता सीओ साहेबांनी, मी आपल्या संस्थांच्या शाळेविषयी बोलत होतो, 5-6 हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात, फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे। सर मला सांगत होते की शिक्षकांना मी ट्रेनिंगला पाठवलं की त्यांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांपर्यंत एखादा विषय नेऊन कसा पोहोचावा याच्या नवीन प्रणाली आत्मसात केल्या पाहिजे। बघा, ब्लॅकबोर्ड होता, बदलला, ग्रीन बोर्ड आला, ग्रीन बोर्ड बदलला, आता व्हाईट बोर्ड आला, व्हाईट बोर्डही बदलला, आता स्मार्ट बोर्ड आलाय। तंत्रज्ञान बदलत आहे, पद्धती बदलतात, आपल्याला बदलता येईल का हा प्रश्न स्वतःला विचारायचा। नाहीतर पालकांच्या डोक्यात आहे काही कर नोकरी मिळव। एक ट्रेंड होता बघा डीएडचा, आता कोणीतरी मुख्याध्यापक आले, डीएडला नंबर लागला ना सर, करिअर झालं म्हणून समजायचं। आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदेला रुजू झाले, त्यांनी परत मागे वळूनच बघायचं नाही रिटायरमेंट। डीएडला नंबर लागणं म्हणजे कौतुक होतं। आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला। गावात एखादाच इंजिनियर असायचा। गावात जर पाहुणे आले विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं। आज तुम्ही गावात जाऊन विचारा बरं, इंजिनियर साहेब कुठे राहतात, त्यांचे नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत। आफ्टर कोविड आता मेडिकलचा ट्रेंड आहे। प्रत्येक आई बापाला वाटतं पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे। नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या, पण तिथून काही ना त्यानं मेडिकल करूनच भारतात आलं पाहिजे। तुम्ही लादू नका या मुलांवरती। प्रत्येकामध्ये वेगळं काहीतरी आहे, प्रत्येकाचं स्किल वेगळं, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकामधले विकनेस वेगळे आहेत। आपल्या लेकरांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखता आल्या पाहिजे, त्यांना कुठं संधी द्यायची याचं तारतम्य पालकांकडे असलं पाहिजे। शोधा तुम्ही तुमच्या मुलांमध्ये काय चांगलं आहे। आता इथं अनेक मुलींनो मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतंय का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी 2 तास बोलेल, पण तुम्ही जर मला म्हटले तुम्ही एवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता शिर्डीत एखादी कुस्ती करून जा, ते आपल्या जण जमणार नाही। जगात प्रत्येकाकडे काहीतरी स्किल आहे, मग का आपण मोठी स्वप्न बघायची नाही? का बरं ग्रामीण भागातल्या पोरांना वाटत नाही आपण स्पर्धा परीक्षा द्याव्यात, आपण उद्योगात यावं, आपण व्यवसायात यावं? अरे हे 4-10 वर्ष आहेत की तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय। उद्या तुमच्यापैकी एखादी मुलगी कलेक्टर झाली, लाल दिव्याच्या गाडीत बसून गेली, गाडीचं दार उघडायला पण शिपाई असते। तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं, एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जातं। तुमच्यापैकी कुणी IPS ऑफिसर झालं मुलांना, इथे राजमुद्रा असते अशी। गाडीलकर सर पारनेर सारख्या भागात नाहीत, पारनेर म्हणजे दुष्काळी भाग म्हणून नगर जिल्ह्यात बघितला जातो, पण तिथून एक मुलगा
IAS ऑफिसर होतो, आज शिर्डी देवस्थान सारखं देवस्थानचे प्रमुख होतात. काय करायचंय तुम्हाला याच्यासाठी? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा? फक्त शाळा कॉलेज मधले जे पुढचे 5-10 वर्ष आहेत, थोडंसं गांभीर्यानं आपण आपल्या शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, आदर्श आपल्याला लांब शोधायला जायची गरज नाहीये, तुमच्या समोर आदर्श आहेत. कधीतरी तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन गेलं पाहिजे. जेव्हा स्पर्धा परीक्षेत अभ्यास करतोय, चल बरं सरांची भेट घेऊया, सर कसं काय केलं पाहिजे. एखादा चांगला उद्योजक आहे तुमच्या शिर्डीमधला, कधीतरी तुम्ही तुमच्या मुलाला त्या उद्योजकाकडे घेऊन गेलं पाहिजे. बाबा रे, हॉटेल सुरू केलं, बँकेनं कर्ज दिलं का, काय केलं नेमकं, कशा पद्धतीनं तू तुझा व्यवसाय सुरू केला. आम्ही फक्त आणि फक्त मार्कांमध्ये त्या लेकरांना अडकून ठेवलं. आमच्याकडे साहेब एक सर्कस चालते आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालतात. एक लहान मुलगा कुत्र्याचं पिल्लू घेऊन त्या मॅनेजरकडे गेला आणि म्हटला, हे वाघ सिंह किती दिवस दाखवतो. म्हटला, उद्या सर्कसमध्ये हे पिल्लू दाखवायचं. तो सर्कसचा मॅनेजर म्हणला, लोक वाघ सिंह बघायला येतात, ते तुझं पिल्लू कोण बघल. म्हटला, हे विशेष पिल्लू आहे. म्हटले, काय करतं. म्हणजे हे सुंदर पियानो वाजवत. त्यानं बॅग मधनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हणला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्र हॉलमध्ये आलं. त्या पिल्लाला असं दातात उचललं, रागात पियानोवरती लात मारली आणि रागातच त्या पिल्लाला घेऊन हॉलच्या बाहेर निघून गेलं. सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का. त्यानं सांगितलं, ये इसकी मां है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचं नाही, ज्याला पियानो वाजवते तर त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. आम्ही छडी घेऊन मागे लागलोय. एवढे मार्क 11वी-12वीला तू कॉलेजला जायचं नाही, काय नाही, अमुक अमुक क्लास जॉईन कर, एवढी एवढी एक्झाम क्रॅक कर आणि नंबर लागला पाहिजे. अरे, शाळा कॉलेजातले दिवस परत कधीच मिळणार नाहीयेत. त्या दिवसांची मजा घ्या, आनंद घ्या. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश असे नजरेसमोर उभे राहिले पाहिजे. इतिहास वाचताय ना, इतिहासातल्या पात्रांनी तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे. मराठीतला धडा वाचताय ना, त्या लेखकानं तुमच्यासोबत मैत्री केली पाहिजे. इतकं एकरूप तुम्ही त्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्टनं तुमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. गणित सोडवताय ना, गणितातले आकडे असे नजरेसमोर खेळले पाहिजेत. इतकं एकरूप जेव्हा अभ्यासाशी व्हाल ना, तेव्हा त्या अभ्यासाची मजा यायला लागते. आणि तुम्ही जर फक्त मार्क बघून अभ्यास करणार असाल तर मग काही नाही, एखादी नोकरी मिळेल. आणि आपल्याला शिकायचंय तर नोकरीसाठीच. पालकांनीच सांगून टाकले पोरांना, नोकरी कर, नाहीतर तुझं लग्न पण होत नसतंय. मग ते पोरं हल्ली अशी हुशार आहेत, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. संस्थांना कुठेतरी जोडून घ्या, लग्न जमल्यावर हवं तर काढून टाका म्हणताय, पण लग्न जमेपर्यंत त्याला नोकरी करायची असते. सोलापूरमध्ये लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. पाहिली नाही टीव्हीला बातमी. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचं? अरे, लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. स्वतःला सिद्ध करा, रांगा लागतील, पण आम्ही स्वतःला सिद्ध वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही. पाट्या टाकत राहायच्या, जमेल तसं कुठेतरी नोकरी लागली, आमचं झालं. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटलं टेन्शन घेऊ नको, ते मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा, म्हटलं मग लग्न जमतं. ते मुलीच्या वडिलांनी विचारलं, तुला पगार किती? बरं, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणतंय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले, तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते, नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो. म्हटलं, तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? का बरं डोळे विस्पारून बघायचं नाही? काय होतं दुबईमध्ये सांगा बरं. इथं अनेक मुलं मुली, तुमच्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इन्स्टाच्या पलीकडे जाऊन त्या स्मार्टफोनचा वापर करा. जरा सर्च करा, जगभरातली तुमच्या वयातली मुलं काय शिकतात. एलॉन मस्क वगैरे यांची भाषणं ऐका. दुबईमध्ये 84-85 पर्यंत फक्त आणि फक्त तेलाचे पैसे होते. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. त्यांनी ते रिसोर्सेस इतके प्रॉपर वेनं युटिलाइज केले. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, बिझनेस एक्सपो झाला दुबई. का बरं? त्यांच्याकडे असणारे पैसे योग्य पद्धतीनं कसं युटिलाइज करायचे हे दुबईला कळलं. आणि आज कुठच्या कुठे निघून गेलं दुबई. मग का मला असं वाटत नाही आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं काही केलं? आज जगात पर्यटनाच्या दृष्टीनं दुबई सगळ्या जगाला दुबईकडे आकर्षित करतोय. आता मी दुबईला गेलो, बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे, आपण पाहिली असेल. शेकडो मजले वर घेऊन जात आहे, वरून परत खाली घेऊन येते.
वर जाऊन खाली येण्यासाठी त्या इमारतीत हजारो रुपयाचे तिकीट काढून लोक जातात. दुबईनं क्रिएट केलं. लोक तिथं आली, महिनाभर रमली पाहिजेत, 15 दिवस तर राहिली पाहिजेत, त्यांना इथं जावंसं वाटलं पाहिजे, ते पाहावंसं वाटलं पाहिजे. आज तुम्ही बहुतांशी शिर्डी आणि शिर्डी परिसरात राहणारी मुलं मुली आहात. का तुमच्या डोक्यात विचार येत नाही की आपण पर्यटनाच्या दृष्टीनं काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे? आता 11वी 12वी झालेल्या बहुतांशी मुला मुलींना वाटत असेल एकतर इंजिनिअरिंगला जावं नाहीतर मेडिकलला जावं. का आपल्याला वाटत नाही हे करता करता मी एखादा इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करेल, मी काहीतरी टुरिझम मध्ये काम करू शकेल? तुम्ही विना पाटील नाव ऐकलंय? पूर्वी त्या केसरी टूर्स चालवायच्या, आता विना वर्ल्ड चालवतात. अकलूजला एका कार्यक्रमात माझी आणि विनाताईंची भेट झाली. 750-850 कोटी रुपये त्या कंपनीचा टर्नओव्हर. मी त्यांना विचारलं, ताई तुम्हाला कसं वाटलं की लोकांना फिरायला घेऊन जाणं व्यवसाय होऊ शकतो? ते म्हणे, गणेश, माझे वडील एका टूर कंपनीमध्ये काम करत होते आणि काय जेमतेम पगार होता. मी वडिलांना सांगितलं, बाबा तुम्ही नोकरी सोडा, आपण दोघे मिळून व्यवसाय सुरू करू. आम्हाला वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती, पेपरला 5,000 रुपये नव्हते जाहिरात द्यायला. आईचे दागिने गहाण ठेवून आम्ही पेपरला पहिली जाहिरात दिली आणि आम्ही टुरिझम मध्ये काम करायला लागलो. आज हजारो कोटी रुपयांची उलाढाल आहे या कंपनीची. का आपल्याला वाटत नाही? आज भारतातलं 2 नंबरचं देवस्थान म्हणून आज शिर्डीकडे पाहिलं जातं. बालाजीच्या खालोखाल मोठी उलाढाल जर कुठे असेल तर शिर्डी आणि शिर्डी परिसरात आहे. शिर्डीला दर्शनाला आलेल्या माणसाला 4 दिवस शिर्डीमध्ये राहावंसं वाटलं पाहिजे. मग ते दर्शन झाल्यानंतर त्यानं करायचं काय? त्याच्यासाठी काहीतरी डोकं लावून आणखी काहीतरी टुरिझमचे काही पॉइंट आम्हाला तयार करता येतील का? आता मला वाटतं शिर्डीमध्ये वॉटर पार्क झालं, थीम पार्क झालं. मग आपल्याला असं वाटलं पाहिजे की अरे आम्ही परिसरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आजूबाजूच्या कृषी पर्यटन एखादं केंद्र करता येईल का? आलेली लोक 2 दिवस इथे येऊन राहिली पाहिजेत. असं काहीतरी का बरं बिझनेस व्ह्यूनं, का बरं आम्ही या व्ह्यूनं आम्ही आमच्या व्यवसायाकडे आणि करिअरकडे बघायचं नाही? मुलांना तुम्ही कधी जेजुरीला गेलाय का? मी जेजुरीला गेलो होतो. तिथे 4-5 कॉलेजची मुलं मुली आलेली होती आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एका मुलाला विचारलं, काय करतो रे फोटो काढून? म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक म्हणलं जेजुरीत आणतो का नाही बघा. आणि म्हणलं आणून करणार काय? काय नाही म्हणला, खालून वर गडावर त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. वाटलं मला हेवा वाटतो या पोरांचा की जी मुलं असं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. तुम्ही नशिबवान आहात की शिर्डीमध्ये, शिर्डीच्या आजूबाजूला तुम्ही जन्माला आला, तिथे लहानाचे मोठे झालात. ऑलरेडी साईबाबांमुळे शिर्डी जगाच्या इतिहासात पोहोचलेलं आहे. आता तुम्हाला फक्त ते युटिलाइज करायचं. तुमच्या उद्योगाच्या संदर्भानं असेल, व्यवसायाच्या संदर्भानं असेल, वेगवेगळ्या सुखसुविधांच्या संदर्भानं असेल. मला वाटतं या गोष्टीला थोडस डोळे विस्पारून मुला मुलींनी बघितलं पाहिजे. तुम्ही एलॉन मस्क नाव ऐकलंय का मुलींनो? तुम्ही एलॉन मस्कची भाषणं ऐका. ते काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स आणि व्हॉट्सअपला कुणी रिप्लाय दिलाय आणि इन्स्टाला किती फॉलोअर झाले, याच्या पलीकडे जा. चांगली भाषणं ऐका, चांगल्या लोकांचे विचार ऐका, चांगल्या यशस्वी लोकांना जाऊन भेटा, त्यांच्यासोबत चर्चा करा. ते रील्स बघण्यामध्ये दिवसात 4-4 तास निघून जातात. त्यापेक्षा 2 पुस्तकं वाचा आणि चांगल्या लोकांना भेटण्यावरती भर द्या. मी एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. काय विचार आहे त्या लोकांचे? ते संशोधन कोणत्या टप्प्यावर आहेत मला माहित नाही, पण किमान या लोकांची विचार करण्याची पद्धत तर बघा. एलॉन मस्क म्हणतो 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं, तो आम्ही जमिनीवर लँड करू. 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि गाड्यांची बॅटरी आपोआप चार्ज होईल. तो सांगत होता आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करत. काय चाललंय यांच्या डोक्यात? ते म्हणते आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आणि आपल्या डोक्यात काय चाललंय? आकडा करून टाकायचा, मीटरमध्ये वायर करून घालायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. अरे चंद्रयान मध्ये आपणही जगाला दाखवून दिलं की आम्ही संशोधनाच्या बाबतीत कमी नाही. पण का बरं शालेय जीवनामध्ये संशोधनाची ओढ आमच्या मनामध्ये निर्माण होऊ नये? चेहरे बघून प्रॅक्टिकलचे मार्क दिले जातात, प्रॅक्टिकल बिक्टिकल केले नाही तरी चालतात. शाळा कॉलेजमधल्या लायब्रटरीची परिस्थिती सर इतकी भयानक आहे.
म्हणजे कित्येक वर्ष लॅबोरेटरीमध्ये साहित्य सुद्धा बदललेलं नाही. पोरगं काही प्रयोग करायला गेलं तर सरच त्याला चिंचू पात्र ठेव, फुटतायत, तेवढंच आहे आपल्याकडे, लिटमस पेपर संपल. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मी म्हणतो शाळेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल, लायब्ररी, तुमचं छान ग्राउंड आणि त्याचबरोबर तुमची लॅबोरेटरी. बाकीचे स्मार्ट बोर्ड, तुमचे क्लासरूम, तुमचा सिलेबस कंप्लीट करणं, शासनाच्या परिपत्रकानुसार त्या परीक्षा घेणं, हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे. इथं शिक्षक आहेत का कोणी? शिक्षक आहेत का? मला सांगा, इकडे बसलेले सर, मला सांगा, आता तुम्ही दूध घ्यायचा प्रसंग येत नसेल, पण महिलांना माहित आहे, दूधवाला जर दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? त्या दुधाच्या मापाकडे लक्ष असते. ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, ते नंतर एक वरतून फुकटची धार टाकते. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. पहिलं तर त्याच्या बापाला ओतावं लागेल पैशाच्या बदल्यात, पण दुसरं ते फुकटचं त्यानं ओतलं का, आपलं लक्ष त्याच्याकडे असतं. शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांना कामं करावं लागतील, वेळोवेळी काही आदेश आले, निवडणूक वगैरे, ते करावं लागतंय, सिलेबस कंप्लीट करावं लागेल, परीक्षा घ्या, हे सगळं करावं लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या गोरगरिबाच्या लेकरांसाठी काही वेगळी धार आपण ओततो का? चौकटीच्या पलीकडे जाऊन आपण काही काम करतो का? मला वाटतं याच्याकडे शिक्षकांना लक्ष दिलं पाहिजे. शिक्षक असणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला शिक्षकांचा कायम हेवा वाटतो. सगळी पिढी तुमच्या हातात आहे हो, आणि म्हणून या पोरांसाठी काही वेगळं करता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करावा. तुमच्या रिटायरमेंट नंतर जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, शिक्षकांना काय सांगायचं? एवढी ग्रॅज्युइटी, एवढा फंड, एवढी पेन्शन, 2 पोरांची लग्न केली, पोरीचं लग्न केलं, ही आपल्या आयुष्याची पुंजी नसतेच. शिक्षकाला 10 नावं ठणकून सांगता आली पाहिजेत. अरे ते परवा ते शिर्डी संस्थांचे CEO आहेत ना, हा माझे विद्यार्थी. ते परवा रणजित खेळलेला पोरगा आहे ना, माझा विद्यार्थी आहे. ते परवा आमदार झालेला पोरगा आहे ना, ते वर्गात मॉनिटर असायचा, मी त्याचे सूर ओळखले. ती इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, वर्गात सुंदर राष्ट्रगीत म्हणायची, मी बोटाला धरून तिला स्टेजवरती घेऊन गेलो. ही अशी 10 नावं आपल्याला आपल्या आयुष्यात ठणकून सांगता आली पाहिजे. आणि मला वाटतं ही त्या शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी असते. किती सुंदर काम आहे. मला वाटतं इथे प्राजक्ता लवंगरे CEO होत्या नगरमध्ये, आम्ही त्यावेळेस कॉलेजला होतो आणि स्वच्छता अभियान एकदम फॉर्म मध्ये होतं. आम्ही शाळेत जायचो, स्वच्छता अभियानात काम करायचो, आणि शासनानं हात धुवा मोहीम राबवलेली होती. त्या हात धुवा मोहिमेमध्ये सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर केलं होतं गव्हर्नमेंटनं. आणि शाळेत जाऊन आम्ही सांगायचो मुलांना स्वच्छ राहायला शिकवा, हे 6 संदेश दिलेले आहेत शासनानं, ते परिपत्रक चिटकवायचं, असं काम आम्ही करायचो कॉलेजला असताना. एका शिक्षिकेनं ते इतकं मनावर घेतलं, ती म्हटली हे संदेश नुसते चिटकवायचे नाही, पोरांनी अनुकरण केलं पाहिजे. त्यातला एक संदेश होता, जेवणाच्या अगोदर हात साबणानं स्वच्छ धुवा. त्या बाई काय करायच्या माहितीये, घरून येताना साबण घेऊन यायच्या, त्या मुलांना सांगायच्या साबणानं स्वच्छ हात धुवायचा. बादली घ्यायला सांगायच्या, त्या शाळेतल्या शिपायला सांगायच्या बादली घेऊन यायचे. स्वतः मग्न हातावरती पाणी ओतायच्या, आणि प्रत्येक मुलाला त्यांनी हात धुवायला शिकवलं. एक पोरग मात्र जरा डांबरट होत, हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागे पळायच्या. इकडून तिकडून 8 दिवसानं ते पोरग हात धुवायला शिकलं. पण गडबड अशी झाली, हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून पुसायचं. बाई म्हटल्या कुठून अवदस सुचली आणि याला मी हात धुवायला शिकवलं. मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटलं सर, एक पोरगा जरा उन्हाळ्यात हातच धुवायचा आहे, आता हात धुवायला शिकलाय पण माझ्या पदरा लिहून हात पुसतो. मुख्याध्यापक म्हटले उद्या आपण त्याच्या आईला बोलू आणि तिच्याशी चर्चा करू. दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या आईला बोलवलं आणि आईला विचारलं, का हो तुमचा मुलगा घरी जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो का? आई म्हटली एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले रोज स्वच्छ हात धुतो. मग विचारलं आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन, टॉवेल, रुमाल? आई म्हटली छे कशाचं टॉवेल काय, ते तिथे रांजणावर हात धुताय आणि माझ्या पदरा लिहून हात पुसताय. मुख्याध्यापकांनी विचारलं आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? म्हणजे हो, एक बदल झालाय, मी शेतावर जायला निघाले का हे माझ्या मागे येते नाही, हे असा आंबाडा बिंबाडा नाही बांधायचं, केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा छान वेणी वगैरे करून येतात तशी वेणी करून तू शेतावर जायचं. मी पदर असा कमरेला खोचायचे, ते मला म्हणते आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा पिन करून येतात तशी पिन बिन करून शेतावर जायचं. ते मुख्याध्यापक त्या बाईंना म्हटले, बाई तुम्ही किती नशिबान आहात, हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये
त्याच्या आईला बघतं, याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगा. आणि म्हणून शिक्षक लोक ही नशिबान आहेत. आयुष्यभर एकतर तरुण राहतात, कायम त्या लहान मुलांमध्ये राहतात, मजा आहे जगण्याची. या पालकांना कदाचित वेळ नसेल, पालक कदाचित त्यांची ड्युटी हे ते बघून मुलाशी बोलावं काय, सांगावं काय, किंवा काय सांगावं हे समजत नसेल. पण अशा मुलांशी संवाद साधणं, त्या मुलांच्या भविष्यासाठी काम करणं हे शिक्षकांचं काम आहे. यातला एखादा पोरगा जरी अधिकारी झाला, अरे खेड्यापाड्यातली पोरं अधिकारी झाली पाहिजे. तुमच्यातला एखादा कोण तहसीलदार होईल, कोण कलेक्टर होईल, सगळं प्रशासन तुमच्या हातात येऊन जातो. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. तुम्हाला सिस्टीम बदलायची आहे, तुम्हाला तिचा भाग व्हावा लागेल, आणि त्याच्यासाठी शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुला मुलींना सांगतो, तुमच्यातलं वेगळेपण ओळखा. मुलींनो, मी जेव्हा पुण्यात गेलो ना शिकायला, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग, त्यानं सांगितलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू एक काम कर, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हटलं सल कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार, नाहीतर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय ते कर, आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. आम्ही बोलणारी पोरं. म्हटलं काय परीक्षा आहे? सर म्हटले ह्या 100 रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे, 100 प्रती विकायला लागतंय काय? चेअरमन साहेबांकडे जाईल, सगळ्या संचालकांना घ्यायला, CEO साहेबांकडे जाईल, 100 प्रती तर म्हटलं 8 दिवसात विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी मी वर्गात गेलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारे पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलं. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेत. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. मला त्या बच्चन साहेबांचं हेवा वाटतं. आज 83-84 वय बच्चन. आकाशवाणीमध्ये आता सर तुम्ही जसं निवेदन करत होतात ना, तसं निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून आकाशवाणीमध्ये बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते, आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली होती. ज्या माणसाची नोकरी नाकारली कारण दिलं आवाज चांगला नाही, तो माणूस आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह म्हणून काम करतो. काय करिअर आहे या माणसाचं. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगताय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं पण तेच खरेदी करायला सांगताय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावताय, आणि कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे असतं. थंडा थंडा कुठे नाही बच्चन, मला सांगा. मग का मी नोकरीच्या पलीकडे जाऊन उद्योग व्यवसायाचा विचार करायचा नाही? काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोटभर. आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. काही करून आम्हाला नोकरीच लागली पाहिजे. आमच्याकडे एक शेवटचे 5 मिनिट आहेत. आमच्याकडे एक बाग आहे, आणि मुलांना त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार.
त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेले. बागेत जर गोरीला नसेल तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. ज्ञानावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब मी पडेल ते काम करेल पण तोंडात आलेला घास असा काढू नका, मला नोकरी दे. साहेब म्हटले पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, तुला पगारही क्लर्कचा मिळेल, पण राजा जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हटला पगार आहे साहेब. आणि गोरीला तर गोरीला रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची, म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स करतो. एक दिवशी कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून ते जोर जोरात उड्या मारायला लागले. उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटला नोकरी गेली तरी चालत, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागले. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं. शिक्षणातनं तुम्ही स्वाभिमानी झालं पाहिजे. स्वाभिमान शून्य जर झालात तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे का? आज मुलींनो तुम्ही ज्या मस्त बसलायत ना पायावर पाय टाकून, सावित्रीबाई फुले शिकल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना सांगितलं बाई तू शिकलं पाहिजे, गोरगरिबाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. किती किती त्रास. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली, सावित्रीबाई फुले तर निघाल्या ना शाळेत, लोक दगड धोंडे फेकून मारत होते. आणि कुणासाठी हे सगळं? का तर माझ्या लेकी शिकल्या पाहिजे. मला वाटतं त्या शिक्षणाच्या संधीचं सोनं करा, बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदला. मला एकच सांगायचं आहे शेवटी, तंत्रज्ञान जसं बदलतंय तसं जर तुम्ही बदलला नाहीत आणि त्याच पाट्या जर टाकत राहिलात तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. तुमच्याकडे सगळ्यांकडे फक्त स्मार्टफोन आहेत, यातला कुणाचा तरी स्मार्टफोन नोकियाचा आहे का? आणि आयुष्यात आपण सगळ्यांनी, माझ्या वयाचे जे जे माणसं आहेत आपण पहिला फोन कोणता घेतला होता आयुष्यात? 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? का नाहीये? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही. नोकिया हद्दपार. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? पॅनासोनिक. आता कॉडॅक आहे का? का नाहीये? डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही. कॉडॅक रोल टाकत बसले, त्यात रोल असायचा कॉडॅकच्या कॅमेऱ्यात. म्हणजे एक काळ असा होता कॉडॅक सोडून दुसरा कोणताही कॅमेरा बाजारात नव्हता. या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा शिवसाहेबांसहित, 100% कॉडॅक. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेवानं जर विचारलं अल्बमचं काय झालं, 6 महिने साहेब अल्बम मिळत नव्हते. ते फोटोग्राफर म्हणणार फोटो धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतो कुणाला धुवायला दिले? 6 महिने अल्बम मिळायचे. कॉडॅकची मोनोपोली होती. डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक हद्दपार. मला आठवत आहे रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा दूरदर्शनला. धुमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझ्या वयाची जी जी माणसं आहेत सगळ्यांची ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय हे जहा, ऐकलं की नाही? तंदुरुस्ती आहे बहा. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी की तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? लाईफ बॉयचा जमाना होता. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. लाल रंगाचा असा ठोकळा साबण यायचा. पण त्याच वेळेला लक्स मार्केटमध्ये आला. तिकडे राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर आपण बदललो नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही.
फुटबॉल खेळणारी पोरं बाजूला काढली, लाल रंगाचा एक गुळगुळीत साबण त्यांनी पण बाजारात आणला, त्याचं नाव होतं लाईफबॉय गोल्ड. आणि आता जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, लाईफबॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफबॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळतो आता आपण बदललं पाहिजे. कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं. प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि त्या मोती साबणाचं गणित मला अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय माहिती? ते दिवाळीलाच येते. ते दिवाळीला येते म्हणते उठा उठा दिवाळी आली, मोती साबणानं आंघोळ करायची. त्यांनी ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय करायचंय ते करू द्या, आपलं मार्केट दिवाळीला. सायकल, अगरबत्ती, कोण ब्रँड अँबॅसिडर आहे? अमिताभच आहे. एक बांबूची काडी आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती, 1,500 कोटी रुपयांची उलाढाल आहे. का आपल्या पोरांनी उद्योगात, व्यवसायात, व्यापारात यायचं नाही? पोरांनो, उद्योग व्यवसायामध्ये या, व्यापारामध्ये या, तर आपण काहीतरी प्रगती करू शकू. आपल्या आई वडिलांना कष्ट करता येतात, घाम गाळता येतो. आपल्याला ते त्यांनी पिकवलेलं खणखणीत बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. मला वाटतं याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. जोपर्यंत, आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, इथं मुलींची संख्या मला जास्त दिसते, तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करा. तुमच्या डोक्यात असतंय चांगली जागा आली, 2 रुपये खर्च करू, देऊ बार उडून. ते लग्न बिग्न तिला आधी तिच्या पायावरती उभं राहू द्या. आर्थिक दृष्ट्या पोरींनो तुम्ही एकदा सक्षम झालात ना, जगण्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. मॅडमला विचारावर, महिन्याच्या अखेरला असा क्रेडिटेडचा मेसेज जेव्हा येतो ना मोबाईल वरती, काय भारी वाटतं. त्याच्या इतका आत्मविश्वास कशात आहे मला सांगा? आणि हे कशात नाही येतं? हे शिक्षणात नाही येतं. आज आपल्या आईला भाजीला जर जायचं असलं तर वडिलांना 100 रुपये मागायला लागतात. मी म्हणत नाही की हाऊसवाईफ आहात म्हणजे तुम्ही अयशस्वी आहात, अगदी, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा. आपल्या मुलींना तुम्ही शिक्षणासाठी प्रवृत्त करा. आणि माझी सगळ्या मुलींना शेवटचे 2 मिनिट घेतो. जी तरुण पोरं आहेत, बाळांनो, तुमची चप्पल आता वडिलांच्या पायाला यायला लागली आणि वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. आता तुम्ही वडिलांच्या खांद्याला आलात. एकदा का पोरगा खांद्याला आला, बाप रागवत नाही, बाप चापट मारत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. बापाची अपेक्षा असते की अरे, तुमच्या वडिलांना वाटत नसेल का मी इथे अमुक ठिकाणी काम केलं, माझा पोरगा असा साहेबांसारखा कधीतरी मोठा अधिकारी झाला पाहिजे. तुमच्या वडिलांची प्रांजळ अपेक्षा आहे की माझ्या पोराला खूप मोठं व्हावं. आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त पुढचे काही वर्ष अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. मुलींनो, तुमच्यावरती वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मुलांनी काही मागू द्या, वडील म्हणतील 2 दिवस थांब, आणि पोरीनं काही मागू द्या बरं, बापाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी. वडिलांना माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरक उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार संपून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. बाप फाटलेलं बनियन घालल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतो. बाप सायकलवर कामाला येईल, पण मुलीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर मला सांगा? 10 मिनिट जर तुम्हाला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात 10 वेळा बाप आईला विचारतो कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. ते थेट तुम्हाला फोन पण लावत नाही. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो.
कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, अरे काय माझी मुलगी जन्माला आली. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात, इतकं मोठं काम करा. आणि भगवंतानं आपल्याला 2 हात दिलेले, एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. मगाशी मला सरांनी आठवण करून दिली, एका भाषणात बोललो होतो मी, जीवन सुंदर आहे विषयावरती सातत्यानं बोलत होतो. आणि एक दिवशी मी वडिलांना विचारलं, म्हटलं आप्पा जगणं कशानं सुंदर होतं. वडील मला म्हटले एक यादी कर, तुला आतापर्यंत किती लोकांनी मदत केली. मी म्हटलं मला या 100-150 लोकांनी आतापर्यंत मदत केलेली आहे. मला म्हटलं आता दुसरी यादी कर, तू किती लोकांना मदत केली. मी यादी करायला घेतली, मला आठवून आठवून नाव आठवत, अरे मी किती लोकांना मदत केली. एक 5-10 लोकांची यादी मी केली आणि म्हटलं मी पण या लोकांना मदत केली. वडील मला म्हटले जगणं सुंदर करण्याचा मंत्र सांगू. म्हटलं हो. म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होईल. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. तुमची उंची आभाळाला टेकेल, पण माना वर करून बघू नका, थोडस खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात ना, त्यांना थोडस वरती उचलून घ्या. ज्यांच्या दारात बाग फुलून येईल त्यांनी 2 फुलं द्या. ज्यांचे सूर जुळून येतील त्यांनी 2 गाणी गा. ज्यांच्या दारात आभाळ भरून येईल त्यांनी उंजळभर पाणी द्या. आणि ज्यांची उंची आभाळाला टेकेल त्यांनी खाली लोळणाऱ्यांना, खाली मातीत मिसळणाऱ्यांना थोडस वरती उचलून घेता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. मी लांबचा नाही, मी इथं नगर केरगाव मध्ये मी लहानाचा मोठा झालो. सर माझे वडील शिक्षक, पारनेरमध्येच दरोडीला रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून. आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जरा बरे झाले 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर. माझे वडील 2006 ला रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून. रिटायरमेंटचा पगार त्यांचा 2006 साली 15,000 रुपये होता. आता पेन्शन असेल 30-32 हजार, पण शेवटचा पगार 15,000 मला आठवत आहे. परिस्थिती नव्हती आणि पत्र्याच्या घरात लहानाचे मोठे झाले. केडगाव मध्ये जिथं राहायचो अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, एकटंच आमचं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का. आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही. ती म्हणायची अरे कार्ट्या नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का. ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं, पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. एक चॉकलेट जर आणलं ना वडिलांनी, बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे कावेरी गणेश आणि तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेले. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. पुण्यात शिकायला गेलो, नगरवरून साहेब डबा यायचा पुण्याला. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा यायचा आणि 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता तर केडगावहून किती वाजता दिला असेल, 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई किती वाजता उठली असेल, 4 वाजता उठली असेल. पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून ठेवा. आणि डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडी मी फडके नगरला यायची, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये यायचे. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद आपल्या मुलांना आपल्याला देता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा. आणि बाळांनो तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, इतकं इतकं मोठं कर्तृत्व तुम्ही करून दाखवा. अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुले, त्या क्षेत्रांना डोळे विस्फारून बघा. भिडा, संकट बिंकट येत राहतात आयुष्यात. कधी भिडायचं, कधी नडायचं, कधी 2 पावलं माघार घ्यायची, कधी वळसा घालून निघून जायचं. प्रत्येक संकटाच्या नादीच लागत बसलं पाहिजे असं काय नाही. काही क्षणांकडे दुर्लक्ष करायचं, काही ठिकाणी छाती काढून पुढे जायचं, काही ठिकाणी माघार घ्यायची, तारतम्य ठेवून जायचं. तुम्हाला तो महमूद माहिती आहे ना, हिंदी चित्रपटात असायचा. त्याचा एक मी पिक्चर बघितला होता. त्याच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली आणि त्याला विचारलं बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या. तर याच्यापेक्षा काय संकट असतं. थेट बंदूक ठेवून विचारलंय आखरी ख्वाहिश. त्यांना आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे म्हणलं. काय जगणे. कधी कधी इतकं मुश्किल लागतं आलं पाहिजे.
तुम्ही मस्त जगाल. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. गाडेकर सरांनी मला इथे बोलवलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मस्त राहा, हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतो हसलेच नाही. ते हसं वाटलं तरी शेजारी ते हसतंय का, पण माणसालाच हसता येते ताई. तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, असं झालंय कधी? जनावरांना येतं का हसता? तुम्ही गाढवाला कधी हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू होईल. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रीचेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.